श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थि कलशाचे मान्यवरांनी दर्शन घेत वाहिली श्रद्धांजली। महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना व महिला व बाल कल्याण विकास विभागातील इतर सहयोगी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती निमित्त पांझरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न। मौलवीगंज येथील हरवलेल्या मुलाचा शोध देश पातळीवर घेण्यासाठी SIT किंवा CID चौकशी करण्याची मागणी। श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे दास नवमी निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन। आणि रानमळा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थि कलशाचे धुळ्यात विसर्जनासाठी मुळाद येथे नेताना मार्गावर अनेकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली। माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थि कलशाचे सोमवारी सायंकाळी धुळे शहरात आगमन झाले। राजवाडे संशोधन मंडळ या ठिकाणी त्यांच्या अस्थि कलशाचे मान्यवरांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर मंगळवारी सकाळी अस्थि कलश मुडावदा येथे विसर्जनासाठी नेण्यात आला। विसर्जनादरम्यान रस्त्यात गांधी पुतळा चौक, SSVPS महाविद्यालय, दत्त मंदिर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच इतरांनी अस्थि कलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। नगाववारी चौफुली येथील सातपुडा हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष व शाळेतील विद्यार्थ्यांनी अस्थि कलशाचे स्वागत करीत दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। यावेळी आमकान सनेर, अनिल मुंदडा, सचिन दीक्षित, योगेश पाटील, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आदी उपस्थित होते। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा अस्थि कलश आपल्या मुडावत त्रिवेणी संगमावर त्यांचा अस्थि कलश आणि अस्थि विसर्जित करण्यासाठी धुळ्यात दाखल झाला आणि मार्गावरून जात असताना देवपूरमध्ये सातपुडा शिक्षण संस्थेच्या आणि परिवार आमच्या सर्व शाखा, विद्यार्थी, शिक्षक यांच्या वतीने अस्थि कलशाचं दर्शन आणि श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आम्ही आज इथं आयोजित केला आणि आमच्या या परिसरातील पण नागरिक यावेळेला उपस्थित होते। सर्व शिक्षक, विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही आमच्या संस्थेच्या या प्रवेशद्वाराच्या समोर रस्त्यावर अस्थि कलशाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली। विद्यार्थ्यांनी देखील अस्थि कलश मार्गस्थ होत असताना पुष्पवर्षाव करून श्रद्धांजली दिली आणि घोषणा दिल्या, अमर रहे अजितदादा अमर रहे। आणि अशा पद्धतीने आमच्या संस्था परिवाराच्या वतीने माननीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अस्थि कलशाच्या रूपाने आम्ही श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम संपन्न केला। महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना व महिला बाल कल्याण विकास विभागीय इतर सहयोगी संघटना यांच्या वतीने विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना व महिला व बाल विकास विभागातील इतर सहयोगी संघटना यांच्या वतीने विभागातील विविध समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की महिला व बाल विकास विभागात कार्यरत असणारे सर्व अधिकारी कर्मचारी, मानधन तत्वावरील कर्मचारी यांच्या अनेक समस्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत। त्या समस्यांचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे
असल्याचे निदर्शने करण्यात आली. निवेदनात संघटनेने सादर केलेला आणि वित्त विभाग, नियोजन विभाग कडून शिफारस करण्यात आलेला सर्वसमावेशक आकृतीबंध तात्काळ मंजूर करावा. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला व बाल विकास विभागाची पदे तात्काळ निर्माण करावी. जिल्हा परिवीक्षक अधिकारी हे पद तात्काळ राजपत्रित अधिकारी गट ब म्हणून घोषित करावे. पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या संवर्गांचे एकत्रीकरण करून वेतनातील तफावत तात्काळ दूर करावी. अंगणवाडी कर्मचारी यांना नियमित कर्मचारी दर्जा देणे, ग्रॅज्युटी, निवृत्ती वेतन, प्रोत्साहन भत्ता, अटी सुधारणा, कामांची व्याप्ती निश्चिती, स्वतंत्र सेवा प्रवर्ग तयार करावा. विभागाकडील विविध योजनेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. विभागातील विविध संवर्गांचे सेवा प्रवेश नियम सुधारणा करावे. विविध स्तरावरील पदोन्नती प्रकरणे विविध कालमर्यादेत पूर्ण करावे. चिल्ड्रन्स अँड सोसायटी मधील शिक्षक संवर्ग कर्मचारी यांना 12-24 वर्ष वेतन श्रेणी मंजूर करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अध्यक्ष संतोष भोसले, उपाध्यक्ष कालिदास बडे, सचिव कैलास घोडके, सहसचिव रामेश्वर मुंडे, सुनीता ओहळ, दीपक बानाईत, कीर्तिकुमार कटरे, राजश्री कोलखेडे, निशिगंधा भवाळ, ज्योती बेल्लेकर, गणेश वाघ, ओमप्रकाश नगराळे, शरद कुराडे, प्रशांत शिर्के, आसमा आतार आदी उपस्थित होते. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती निमित्त पादरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात संत साहित्य अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी 6 वाजता शहरातील पांझरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात संत साहित्य अभ्यासक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.बी. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून वधूवर मंडळ अध्यक्ष पी.एन. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे गुलाबराव सीताराम पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव सीमा वाघ, चंद्रकला कुवर, एस.एम. पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत विमान अपघातात मृत पावलेले अन्य 5 व्यक्ती यांना धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर व्ही.एम. पगार, राजेंद्र मोरे, डी.एच. देसले, कृष्णा राजाराम सोनवणे, लीलावती लक्ष्मणराव देसले, उज्ज्वला गुलाबराव पाटील, अर्चना करणार, वसुमती पाटील, बी.डी. पाटील यांच्या हस्ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय तसेच सर्व बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जिजाऊ वंदनेनंतर जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी पी.सी. पाटील, उद्योजक कक्षाचे ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव देवरे, सहसचिव दिवाण पाटील, संजय पाटील, आर.आर. पाटील, डी.डी. पाटील, सुलभा कुवर, नूतन पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष बी.ए. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एस.एम. पाटील यांनी मानले. राज्याभिषेक होण्याआधीचा हा काळ तुकोबरायांनी सांगितलं, शिव तुझे नाव ठेविले पवित्र. शिवबाराजे तुमचं नाव भगवान शंकर जे बहुजन दैवत म्हणून संबोधलं जातं, या बहुजन दैवताच्या पराक्रमाची साक्ष म्हणून तुमचं नाव त्या पद्धतीचं आहे. तुम्ही सर्वांचे जीवनाचे उद्धारक आहात, सर्वांचे भाग्य विधाते आहात. एवढं पवित्र नाव तुमचं आहे आणि म्हणून तुम्ही छत्रपती आहात. आणि छत्रपती फक्त तुम्ही या मुलखाचे नाही, या राज्याचे नाही, तर या विश्वाचे तुम्ही छत्रपती आहात. हे जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शिवाजी महाराजांना ही पदवी, ही उपाधी बहाल केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं शिवबाराजे हे छत्रपती झाले. राज्याभिषेक तर 6 जून 1674 ला संपन्न झाला जिजोबा साहेबांच्या साक्षी. ज्या राज्याभिषेकावेळी जिजोबा साहेब समोर बसलेले आहेत त्या जिजोबा साहेबांनी शिवबाराजे लहान वयात असताना लाल महालामध्ये वेळोवेळी कीर्तनाचं आयोजन केलं. देहू गावी शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांसह कीर्तनाला जायचे आणि नेहमी तुकोबरायांचं कीर्तन ऐकून त्यांचे विचार आत्मसात करण्याचं काम शिवबाराजांनी केलं. आपल्याला ज्ञात असेल 19 फेब्रुवारी 1630 नंतर अगदी जिजाऊबा साहेबांनी आपल्या माहेरी 1633 ला प्रयाण केलं आणि त्यानंतर 1637 तर 1642 पर्यंत शहाजी महाराजांसमवेत शिवबाराजांचं प्रशिक्षण सर्व झालेलं आहे. मग ते घोड्यावर बसणं असेल, भाला फेकणं असेल, तलवार चालवणं असेल, ढालीवरती वार नेणं असेल, शत्रूशी सामना करणं असेल,
वेगवेगळ्या चाली चालणं असेल किंवा शासन कसं चालवावं, प्रशासन कसं हाताळावं, याचं सर्व प्रशिक्षण शहाजी महाराजांनी शिवराजांना त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षापासून तर 12व्या वर्षापर्यंत म्हणजे 1637 तर 1642 पर्यंतचं सर्व शिक्षण दिलेलं आहे. आणि त्याच्या आधी वयाच्या 7व्या वर्षापर्यंत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी आपल्या लेकराला अर्थात बालशिवांना या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण, जीवनाचं शिक्षण त्यांनी बहाल केलं आधीच्या बालवयातल्या 7 वर्षात. म्हणून जिजाऊ साहेब त्यांच्या पहिल्या गुरु आहेत, शहाजी महाराज त्यांचे गुरु आहेत. आणि एवढंच नाही, ज्यावेळेस पुण्याला शिवराजे आपल्या आई साहेबांसमवेत आलेले आहेत, दाखल झालेले, तिथून पुढचा कालावधी त्यांचा खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय या पृथ्वी तलावरती असेपर्यंत आता त्यांना ते पुष्पक विमान वगैरे आलं, जे काही संकल्पना आपल्या समोर ठेवण्यात आल्या, कारण की जी माणसं असतात त्यांच्यासाठी म्हणजे या समाजाचा उद्धार करणारी समाजाची धुरी माणसं जी असतात त्यांच्यासाठी त्यांना घ्यायला नेहमी विमान येत असतं आणि आपण ते सत्य मानत असतो. मग ते विमान त्या काळातलं असेल, ते विमान काल परवाचं असेल, विमान आहे. माणसं बहुजन उद्धारक आहेत आणि त्यांना नेण्यासाठी नेहमी विमानं पाठवली जातात. मात्र त्याचा शोध, त्याचा बोध आपल्या विवेकी विचारानं, आपल्या बुद्धी प्रामाण्यवादानं आपण घेणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज तेच सांगायचे की बाप हो, आम्हाला रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. एका बाजूला धर्मसत्ता ही ब्राह्मणांच्या हाती आणि राजसत्ता मुस्लिम धार्जिण्यांच्या हाती, म्हणजे मुस्लिम राजांच्या हाती राजसत्ता आहे एका बाजूला, राजकारण त्यांच्याकडे आहे. त्यावेळची परिस्थिती 17व्या शतकामध्ये आणि धार्मिक सूत्र सर्व ब्राह्मणांच्या हाती आहे. तुम्ही आपण काय करतो आहोत? आणि म्हणून या गोष्टींचा शोध आणि बोध घेणं विवेकानं ही आपली भूमिका आहे. ही भूमिका तुकोबाराय वटवत असताना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी ते सिद्ध होतात आणि शिवराजे त्यांना गुरु मानतात आणि त्यांची समवृत्ती जी काही होती ती समवृत्ती शिवराजे त्यांच्याकडून घेतात, ती शिकतात, ती अंगीकारतात. समवृत्ती काय होती? खऱ्या अर्थानं तुकोबारायांनी आता या ठिकाणी मागच्या वेळेस आपल्या व्याख्यानामध्ये जो काही त्यांच्या जीवन चरित्राचा भाग आपण या ठिकाणी पाहिला, चर्चा झाली, त्याच्यावरती बरीच साधक चर्चा झाली. आपण चरित्र वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण वाचत असतो. मात्र या ठिकाणी मला जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतले काही अभंग फक्त मी या ठिकाणी आपल्या धुळे शहरातील मौलवीगंज येथील हरवलेल्या मुलाचा शोध देश पातळीवर घेण्यासाठी SIT किंवा CID चौकशी करावी या मागणीसाठी जलमिया ते उलेमा धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील मौलवीगंज येथील हरवलेला मुलाचा शोध देश पातळीवर घेण्यासाठी SIT तसेच CID चौकशी करावी या मागणीसाठी जमेत उलमा धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 24 जानेवारी 2026 संध्याकाळी पासून 6 वर्षाचा अनाथ मुलगा मोहम्मद उमर मोहम्मद सलमान राहणार मौलवीगंज धुळे हरवलेला आहे. मुलाचे सर्व नातेवाईक व धुळे जिल्हा पोलीस रात्रंदिवस मुलाचा शोध घेण्याकरता खूप मेहनत व प्रयत्न करीत आहेत. सुमारे 10 ते 12 दिवस उलटूनही काही सुखद बातमी समोर आलेली नाही. शक्य असेल तर हा मुलगा देशाच्या दुसऱ्या राज्यात गेला असेल किंवा काही दुर्घटनेत सापडला असेल, म्हणून या मुलाचा शोध देश पातळीवर घेण्याची अत्यंत गरज आहे. या मुलाचे अपहरण झाले आहे किंवा काय याबाबत महाराष्ट्र शासनामार्फत शोध देश पातळीवर घेण्याकरता SIT किंवा CID चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष हाफिज कासमी, मौलाना शकील कासमी, मुश्ताक सुफी, अमीन पटेल, मुजफ्फर हुसैन, गुफरान काटिक आदि उपस्थित होते. 22-24 तारीख से जो है लापता है, पुलिस ढूंढ रही है, जनता ढूंढ रही है, मगर उसका पता कहीं लग नहीं रहा है. इसके लिए दोनों जमीयत की तरफ से निवेदन देने के लिए आए थे. सब हमारे धर्मगुरु और सोशल वर्कर सभी लोग उसके लिए मेहनत कर रहे हैं, पूरे शहरवासी मेहनत कर रहे हैं. और मैडम को निवेदन दिया गया कि पूरे महाराष्ट्र के अंदर ये निवेदन पहुँचाया जाए, उसके ऊपर कुछ कमेटी गठित करी जाए. जो इतने बच्चे घूमते हैं, उनका लापता होते हैं, बहुत सारों का पता लगता है, बहुत सारों का नहीं पता लगता है. कम से कम वो बच्चे की जो माँ है, वो माँ कम से कम 6-7 दिन से खाना नहीं खा रही है, बहुत परेशान है. किसी को भी ये बच्चा दिखा और बच्चा यतीम है, उसके पिताजी का भी देहांत हो चुका है, जिस किसी को भी दिखा तो कम से कम उसका मैसेज हमारे तक पहुँचाए. सत्कार आयोजक सभा धुळे व श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे दासनवमी निमित्त स्वर्गीय रामभाऊ प्रभू देसाई व्याख्यानमालेच्या अंतर्गत प्राध्यापक प्रकाश पाठक यांच्या संघ शताब्दीचे सिंहावलोकन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार योजक सभा धुळे श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे यांच्यातर्फे दास नवमी निमित्त कै रामभाऊ प्रभू देसाई व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक प्रकाश पाटील यांचे संघ शताब्दीचे सिंहावलोकन या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी सत्य कार्य तेजक सभेचे अध्यक्ष
प्राध्यापक व्ही नकानेकर, चिटणीस सतीश दीक्षित, कार्याध्यक्ष देदी डोंगरे यांच्यासह सत्कार्योत्तेजक सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण ओळखतो. पी परमेश्वरन वारल्यानंतरचं चिदंबरमचं भाषण आहे आणि ते भाषण त्याने खुल्या पद्धतीने केलं आहे की आमचे दोघांचे कोणत्याही पद्धतीने विचार प्रवाह जमत नव्हते, तरी जी थोडी माणसं अशी असतात त्यांना वाकून नमस्कार करता येतो, त्यातले पी परमेश्वर. इंग्रजीत भाषण आहे, फार सुंदर इंग्रजी भाषण आहे. चिदंबरम यांचं इंग्रजी खूप चांगलं आहे. चिदंबरम, जेटली यांचं, आता शशी थरूर, कोणत्या पक्षाचे पाहू नका, पूर्वी सरोजिनी नायडू यांचं इंग्रजी अत्यंत उत्तम, पालखीवाला, आणि यांनी श्रद्धांजली वाटतात. ही सर्व माणसं, माझा मुद्दा एवढाच आहे, ही सर्व माणसं डॉक्टर हेडगेवारांनी तत्कालीन 25 वर्षाच्या फक्त संघायुष्यात पाठवली. आता विषय सांगायचं ठरलं तर मग ते या सगळ्यांच्या परवानगीने मालिका करावी लागेल. एका दिवसात सांगणं कठीण. रेल्वेच्या डब्यात झोपायचं तर झोपायला जागा नाही, कोणाच्या घरी जायला जागा नाही. आत्ता ऑगस्ट 25 म्हणजे मागच्या वर्षी, हे 6 महिन्यापूर्वी पूजनीय सरसंघचालकाची दिल्लीच्या विज्ञान भवनात 3 भाषणं झाली. काल कसा पद्धत तुम्ही एकदम उडी मारून हा सांगतो म्हणजे माझा सांगणं पण मला आता आठवलं म्हणत. त्या भाषणाला जगातल्या 40 देशातले राजदूत आले होते. सुरुवात काय, पाठवलेल्या माणसाला जागा नाही, कोणाच्या घरी स्थान नाही. मी तुम्हाला धुळ्यात अशी काही माहितीसाठी मोठ्या माणसांची नावं सांगू शकतो जी खेड्यात होती, त्यांनी नानाराव ढोबळेंना पाहिलं. ही याच कालखंडात निर्माण झालेली, संघानं मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली एक खेळ, मोठ्या प्रमाणात केलं का. पण 15 वर्ष बाकी काही नाही. आता एक संस्था स्थापन करायची, मी भोसलाचं उदाहरण काय दिलं, तुम्ही फक्त सैनिकी शिक्षणावर काम करा, कॉन्सन्ट्रेशन विथ स्पेसिफिक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, हिंदूंचं सैनिकीकरण करा, सैन्य नावाच्या विषयात हिंदुत्व पेरा. डॉक्टर म्हणजे या प्रत्येकाला स्वतः 15 वर्षात एवढंच केलं. स्वतःच्या असलेल्या त्यांच्या शेवटच्या भाषणाला, त्याचं एक शेवटचं फार सुंदर भाषण त्यांना अजिबात जेवत नव्हतं. तर त्यांच्या भाषणाचं वाक्य असं आहे की मी माझ्या समोर, आत्ताची संख्या मित्रांना थोडी जास्त असेल, आत्ताची याच्यापेक्षा कमी स्वयंसेवकांसमोर त्यांच्या भाषणात ते असं म्हणाले, मी एक छोटे हिंदू राष्ट्र आज पाहत आहे. धुळे तालुक्यातील रानमळा येथे श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशा महाप्रसादासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील रानमळा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशा महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रानमळा येथे गेल्या अनेक वर्षापासून श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. श्री खंडेराव महाराज मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर असून या मंदिराचे पुनर्निर्माण काम प्रगतीपथकावर असून सदर काम हे लोकवर्गणीतून, लोकसहभागातून उभारण्यात येत असून आतापर्यंत 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत खर्च होऊन काम प्रगतीपथावर आहे. यात्रोत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंदिर विश्वासांच्या वतीने या ठिकाणी वांग्याचे भरीत भाकरी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त गावात विविध खेळणी, पाळणे, फरसाण, गृहोपयोगी वस्तू, संसार उपयोगी वस्तू आदी विविध दुकाने ठाकली होती. यावेळी माजी सरपंच प्रवीण पवार, मंदिराचे विश्वस्त रामराव कदमबांडे, संतोष धुमाळ, बटू उचळे, तुकाराम गावडे, रमेश गावडे, संतोष गावडे, बापू गावडे, ज्ञानेश्वर मराठे यांच्यासह विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 200 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. या निमित्ताने या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते आणि या ठिकाणी पाणी, अमुक तमुक आणि म्हणजे यात्रेमध्ये ज्या त्या गोष्टी येतात या सर्व गोष्टी या ठिकाणी चालू म्हणजेच. आणि त्याशिवाय आम्ही या गावामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम जो गेल्या 3 वर्षापासून सुरू केलेलं आहे. या कामासाठी आम्हाला जवळजवळ 1 कोटी रुपयाचं
या जवळजवळ आमचा मोठा हे आमचा संकल्प आहे. आजपर्यंत आम्ही 7 लाख रुपये या मंदिरावर खर्च केले. आता म्हणजे 40 लाख रुपये याच्यासाठी स्वतःहून लोक मदतीसाठी येत आहेत. आणि आम्ही जे ग्रामस्थ मंडळ आहे हे मंडळ आपलं प्राण म्हणजे ह्याच्याप्रमाणे आपल्या प्राणाची बाजी लावून वर्गणी गोळा करतो आणि त्या पद्धतीने बरंचसं काम आम्ही 80% काम आमचं झालेलं आहे. उरलेलं काम या वर्षामध्ये पूर्ण करू आम्ही. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या लोकांना आमच्या या मंदिरासाठी खूप मोठी वर्गणी देण्याची इच्छा असेल तर ती आम्ही तुमच्या मार्फत स्वीकारू शकतो. आणि या मंदिराचा संकल्प पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थि कलशाचे मान्यवरांनी दर्शन घेत वाहिली श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना व महिला व बाल कल्याण विकास विभागातील इतर सहयोगी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती निमित्त पांझरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न. मौलवीगंज येथील हरवलेल्या मुलाचा शोध देश पातळीवर घेण्यासाठी SIT किंवा CID चौकशी करण्याची मागणी. श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे दास नवमी निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन. आणि रानमळा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.